श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. पाकिटामध्ये पैसा राहत नाही, नेहमी पैशाची अडचण आपल्याला जाणवते. तर काय करायचं आहे, आपलं जे पाकीट आहे, आपलं जे पर्स आहे, त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी ठेवायच्या आहेत जेणेकरून पैशाला पैसा वाढत जाईल. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्याच्या नियमाने पालन केलं तर आपल्या पाकिटात पैसा जमा राहील. प्रयत्न आणि मेहनत याला पर्याय नाही आहे. आपल्याला जर पैसा पाहिजे तर प्रयत्न ते 100% केले पाहिजे आणि मेहनतही केली पाहिजे. पण त्याबरोबर वास्तुशास्त्राचे काही नियमही आपल्याला पाळले पाहिजे जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला होईल. तर सगळ्यात पहिला म्हणजे काय करायचं आहे, आपल्या पाकिटामध्ये, आपल्या पर्समध्ये माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. माता लक्ष्मी आसन म्हणजे बसलेली असली पाहिजे, ती वाली प्रतिमा आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे. माता लक्ष्मीची ती प्रतिमा ठेवून झाल्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे, लाल रंगाचा कपडा, छोटासा लाल रंगाचा कपडा घ्या, लाल रंगाचा कागद घ्या. त्याच्यावर तुमची जी इच्छा आहे पैशाच्या रिलेटेड ती लिहा आणि तो कपडा, तो लाल रंगाचा कागद आपल्या पॉकेटमध्ये ठेवा. कारण लाल रंग माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तिसरी गोष्ट आहे तांदूळ. तांदळाला आपण अक्षता म्हणतो. कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी अक्षता ह्या देवाला वाहिल्या जातात. अक्षतामध्ये, तांदळामध्ये एक एनर्जी आहे की तो पॉझिटिव्ह एनर्जी खेचून घेते. त्यामुळे आपल्या पर्समध्ये ह्या 3 गोष्टी 100% असल्या पाहिजेत. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असलेली इलायची, 1 इलायची, हिरवी इलायची घ्या, 2 घ्या, 3 घ्या, जेवढी तुमच्या पर्समध्ये बसेल तेवढी इलायची घ्या. म्हणजे ह्या गोष्टी तरी तुमच्या पाकिटामध्ये असले पाहिजे. कोणती? माता लक्ष्मीची प्रतिमा, लाल रंगाचा कपडा, धागा, कागद, त्याच्यावर तुमची इच्छा लिहायची आहे, नंतर अक्षता आणि इलायची. याच्यावर गोष्ट तुमच्या पाकिटामध्ये ठेवा. माता लक्ष्मी धावत येईल आणि पैशाचा पैसा वाढत जाईल. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.